ओके, वेलकम टू प्राईम क्लासेस. मी तुमचं मॅथ्स घेणार आहे. सो आता तुम्ही काही जण म्हणजे 10च्या अजून तुमच्या एक्झाम्स झाल्या असतील. सो तुम्ही 11च्या अशा म्हणजे 11चे आता सुरुवात करताय जस्ट. सो आपण आता थोडं असं एकदम डेफिनेशन एकदम कॉलेज सुरू झालंय, युनिट टेस्ट साठी प्रिपेअर करायचं असं नको. आपण इझिली मस्त हसत खेळत गोष्टी समजून घेऊया. ओके, तुमचा जो पहिला चॅप्टर आहे ना तो अँगल अँड इट्स मेजरमेंट. आपण अँगल ही गोष्ट 8-9 पासून बघितलंय. आपण प्रोटेक्टरने अँगल मेजर केलाय वगैरे बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या. ह्या चॅप्टर मध्ये स्पेसिफिकली आपण काय शिकणार आहोत? ह्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत की अँगलचे मेजरमेंटची कुठल्या दोन वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, तर त्याचा काही उपयोग आहे का असं थोडंसं तुमच्या डोक्यात चालत असेल तर हो, त्याचा फार उपयोग आहे. रेडियन ही त्यातली गोष्ट आहे ना ती आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. ऍस्ट्रॉनॉमी असू दे, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत मॅप्स मध्ये असू दे, बऱ्याच लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड बऱ्याच गोष्टीमध्ये ही आर्क मिनिट आर्क सेकंड त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी लागतात. सो हे तुमचं बेसिक आहे जे तुमचं फाउंडेशन देतं तुम्हाला फिजिक्स साठी आणि मॅथ्स मधल्या पण गोष्टीसाठी. सो आता आपण स्टार्ट करूया. ओके, पहिला म्हणजे एक कन्सेप्ट नीट समजणं फार महत्वाचं आहे. क्लॉकवाईज रोटेशन आणि अँटी क्लॉकवाईज रोटेशन खूप इझी आहे. क्लॉकवाईज म्हणजे काय? क्लॉक सारखं रोटेशन. ओके, बेसिकली आपलं क्लॉक कसं असतं बघा. जस्ट एक क्लॉक काढते आपलं रोजचं. एक्झॅक्ट नाही, जस्ट कळण्यासाठी म्हणून काढलाय. 12चा काढला, इथे 3, इथे 6, इथे 9. आपलं क्लॉक बेसिकली कसं रोटेट होतं, इथून इथे रोटेट होतं. असं जे रोटेशन असतं विच इज अकॉर्डिंग टू युअर क्लॉक इज नोन ॲज क्लॉकवाईज रोटेशन. ठीक आहे. आणि क्लॉकवाईज मुवमेंट असो, क्लॉकवाईज रोटेशन असो, हे सगळे आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो. बघूया ह्या पॉइंटला आपण येणार आहोत. जस्ट आता एवढं लक्षात ठेवा की ह्या मुवमेंट्स किंवा हे रोटेशन निगेटिव्ह कन्सिडर केलं जातं. ओके, सेकंड आहे अँटी क्लॉकवाईज रोटेशन. अँटी म्हणजे काय? मॅटर, अँटी मॅटर किंवा आपण बघा जनरली अँटी हा शब्द करप्शन, अँटी करप्शन म्हणजे तोच, म्हणजे जो काही गोष्ट आहे त्याच्या अपोजिट गोष्ट आपल्याला अँटी हा शब्द दाखवतो. तसंच क्लॉकवाईजच्या अपोजिट काय असेल? अँटी क्लॉकवाईज किंवा ह्याला काउंटर क्लॉकवाईज असंही म्हणतात. काउंटर करणं एखाद्याला म्हणजे काय? त्याच्या अपोजिट मत देणं, तोच पॉइंट अँटी क्लॉकवाईज रोटेशन. ह्याच्या बरोबर अपोजिट रोटेशन म्हणजे काय? अँटी क्लॉकवाईज रोटेशन. हे कसं होतंय बघा, असं होतंय. त्याच्या अपोजिट म्हणजे कसं? असं. असं रोटेशन जेव्हा होतं बेसिकली तेव्हा ते कसं झालं? अँटी क्लॉकवाईज रोटेशन. हे आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. अँटी क्लॉकवाईज मुवमेंट, अँटी क्लॉकवाईज रोटेशन, अँगल हे सगळं आपण पॉझिटिव्ह असं कन्सिडर करतो. हे का कसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह करतो म्हणजे काय ते पॉइंट्स तुम्हाला होणार आहेत. सध्या फक्त हा पार्ट लक्षात ठेवा. परत एकदा मी रिवाइज करते. हे तुमचं क्लॉकवाईज रोटेशन, हे तुमचं अँटी क्लॉकवाईज रोटेशन. ओके, आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. अँगल हा तुमचा नेक्स्ट पार्ट आहे. आजपर्यंत तुम्ही प्रोटेक्टरने अँगल मेजर केले असतील. 10 मध्ये तुम्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स वगैरे सगळ्या गोष्टी केल्या असतील. पण अँगल म्हणजे नक्की काय? खूप इझी आहे बघा. अँगल आपण म्हणतो अँगल कधी फॉर्म होतो? दोन रेज एकमेकांना जेव्हा एका पॉइंटला पर्टिक्युलर पॉइंटला मीट होतात तेव्हा अँगल फॉर्म होतात. ओके, आता अँगल मध्ये आपण कंपोनेंट्स बघूया. फॉर एक्झाम्पल OA हा तुमचा इनिशियल आर्म झाला. ओके, सो मी ते लिहिते. OA हा आपला इनिशियल आर्म झाला. OB हा आपला टर्मिनल आर्म झाला. तर अँगल तयार होतो म्हणजे काय? तर इनिशियल आर्म आपण जस्ट रोटेट करतो. इनिशियल आर्म रोटेट केल्यावर एक पोझिशन आपल्याला मिळते. इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म मध्ये अँगल फॉर्म होतो. ओके, फॉर एक्झाम्पल या केसमध्ये हा अँगल फॉर्म झाला. ठीक आहे.
आता अँगलचे आपण वेगवेगळे टाइप्स आधी बघूया आणि नंतर अँगलच्या मेजरमेंटवर आपण येऊया. ओके, आता आपण टाइप्स कडे मूव्ह होऊया. पहिलाच पॉइंट आहे टाइप्स ऑफ अँगल, असं मी हेडिंग देते. टाइप्स ऑफ अँगल्स. त्यातला पहिला पॉइंट डायरेक्टेड अँगल. नावातच बघा डायरेक्शन येतंय, डायरेक्टेड मध्ये. सो कुठेतरी इथे डायरेक्शनचा संबंध या अँगल्सशी आहे. डायरेक्टेड अँगल म्हणजे काय? असा अँगल की जो बेसिकली रोटेशनमुळे फॉर्म झाला असेल. म्हणजे त्याचं काहीतरी इनिशियल आर्म आहे, इनिशियल आर्म तुम्ही रोटेट केल्यामुळे तुम्हाला टर्मिनल आर्म मिळाला असेल. असा अँगल म्हणजे तुमचा डायरेक्टेड अँगल. आता याचे परत दोन प्रकार असतात, पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. मग अशी जी मी तुम्हाला गोष्ट सांगितली, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे लागणार आहे. मग अशी मी तुम्हाला काय सांगितलं की अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आहेत किंवा रोटेशन हे आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो आणि क्लॉकवाईज रोटेशन आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो. तोच पार्ट आपल्याला इथे वापरायचा आहे. ओके, आता बघा, जर इनिशियल आर्म पासून असं रोटेशन झालं, हे आपण जस्ट दाखवतो की इनिशियल आर्म इथून इथे रोटेट झालं. हे कसं रोटेशन आहे, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज? बघा आपण ड्रॉ करूया. बेसिकली काय असं रोटेशन आहे. हे कसं आहे, क्लॉक सारखं फिरतंय का? नाही, क्लॉकच्या अपोजिट फिरतंय. ओके, तुम्ही जर सपोज करा फर्स्ट हे आहे, सो मी तुम्हाला काढून दाखवते. इथे सपोज 12चा काटा आहे. कन्फ्युजन होत असेल की क्लॉक सारखं फिरतंय की नाही, हे कळण्यासाठी म्हणून जस्ट मी तुम्हाला क्लॉक काढून दाखवते. नेहमी प्रत्येकाला असं काढायचं नाही, जस्ट तुमच्या लक्षात यावी ही गोष्ट म्हणून मी काढते. ओके, इथे बघा रोटेशन कसं होतंय. क्लॉक आपलं असं फिरतं का? नाही, आपला क्लॉक असं फिरत नाही. सो हे जे रोटेशन आहे ते कसं आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. त्यामुळे हा जो अँगल असेल, सपोज करूया की हा 30 डिग्री आहे. जस्ट सपोज करा की हा 30 डिग्री आहे. सो हा जो अँगल असणार तो पॉझिटिव्ह 30 डिग्री असणार. हा अँगल पॉझिटिव्ह अँगल आहे. ओके, हा पार्ट कळला? ओके, आता मी माझा ओबी हा माझा मी इनिशियल आर्म ठेवते. ठीक आहे, आणि मी रोटेशन उलट करते. म्हणजे एक मिनिट, मी तुम्हाला नीट दाखवते ही गोष्ट. ओबी हा तुमचा इनिशियल आर्म आहे आणि मी जस्ट असं रोटेट केलं. ओके, ह्या केसमध्ये काय होईल, रोटेशन कसं झालं, असं झालं. बरोबर. ओए हा तुमचा टर्मिनल आर्म झाला. इथे आपण मेन्शन करूया म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. हा तुमचा इनिशियल आर्म आहे आणि हा तुमचा टर्मिनल आर्म आहे. ठीक आहे, इथे रोटेशन बघा कसं झालंय, इथे रोटेशन असं झालं. बरोबर. इथे रोटेशन कसं झालंय, हा तुमचा इनिशियल आर्म आहे आणि हा तुमचा टर्मिनल आर्म आहे. ओके, इथे रोटेशन कसं झालंय, असं झालंय. ओके, हे क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे? परत एकदा मी वॉच जस्ट ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. 12 3 घड्याळाची ते 6 घड्याळ इथे नमूद झाले. ओके, रोटेशन बघा कसं झालंय, असं झालंय. बरोबर. हा आहे बघा, म्हणजेच काय, इथून इथे झालं, म्हणजे विच इज अकॉर्डिंग टू युअर क्लॉक. सो हे रोटेशन कसं झालं, क्लॉकवाईज. सेम इथून असं रोटेशन केलं काय, इथून असं रोटेशन केलं काय. मॅग्निट्यूड कन्सेप्ट एवढा आहे. प्रोटेक्टरने मेजर केलं तर दोघांची मेजरमेंट तुम्हाला सेमच येईल. इथे पण हा किती येईल, 30 डिग्री. पण इथे फरक आहे बघा, हे रोटेशन कसं आहे, क्लॉकवाईज आहे. सो तुमचं किती येईल, -30 डिग्री. आता तुमचा इनिशियल आर्म काय आहे बघा, बीओए. हा अँगल कसा येईल, बीओए इक्वल्स टू -30 डिग्री. ओके, इथे बघा कसं येईल, अँगल एओबी इज इक्वल्स टू +30 डिग्री किंवा प्लस आपण साइन मेन्शन नाही केलं तरी चालेल. ओके, सो इथे सांगण्याचा माझा पॉइंट जो सगळ्यात त्यातला इम्पॉर्टंट पॉइंट तो म्हणजे हा आहे की दोघांचे बघा डिग्रीचं मेजरमेंट सेम आहे, 30 आणि 30 आहे. ओके, पण म्हणजेच रोटेशन सेम आहे, पण दोनही अँगल्स डिफरंट आहे. हा +30 आहे आणि हा -30 आहे. तो डिफरन्स कशामुळे आला, तर इनिशियल आणि टर्मिनल आर्ममुळे आला. ओके, हा पार्ट मी निगेटिव्ह अँगल आहे ना, तो अजून चांगला तुम्हाला एक्सप्लेन करते. सपोज हा माझा एक इनिशियल आर्म आहे, ओए हा माझा सपोज इनिशियल आर्म आहे. ओके, आणि मी तिथून असंच आता सारखा एक अँगल काढला आणि ह्याला
क्लॉकवाईज आहे, सेमच आहे बघा. हा सपोज 30 आहे. ओके, आणि मी हा असाच ठेवला आणि असा अँगल काढला. ओके, इथे मी सी नाव देते. तर ह्या केसमध्ये बघा रोटेशन कसं आहे, क्लॉक सारखं आहे. हा पण अँगल काय असणार, प्रोटेक्टरने मेजर केला तर हा आणि हा सेमच येणार आणि 30 येणार. पण फरक काय, हे क्लॉकवाईज असल्यामुळे हे -30 डिग्री आहे. मग थोडासा हाही प्रश्न तुमच्या डोक्यात असेल की असंच का, क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. काही नाही, हे कन्व्हेन्शन आहे जे आपण फॉलो करत आलो. ओके, आता आपण नेक्स्ट पार्टला जाऊया. हा तुमचा हा अँगल AOB 30 डिग्री हा तुमचा पॉझिटिव्ह अँगल झाला, हा तुमचा निगेटिव्ह अँगल झाला. ओके, सो डायरेक्टेड अँगल हा आपला कन्सेप्ट झाला. आता आपण सेकंड पॉइंट बघूया, वन रोटेशन अँगल किंवा रोटेशनल अँगल. ओके, आता हे बघण्यासाठी आपण 10th मधली कन्सेप्ट रिवाइज करूया. सर्कल आहे. ओके, सर्कल, सपोज सर्कल मध्ये मी इथे स्टार्ट केलं, मी ह्याला O नाव देते. OA ह्या पॉइंटला मी स्टार्ट केलंय आणि मी परत OA ह्या पॉइंटला जर आले तर माझं किती रोटेशन, तर माझा किती अँगल फॉर्म झालेला असेल सेंटरला, 360 डिग्री अँगल झालेला असेल. ओके, तर तुम्ही 360 कसा मोजला असेल, हा 180 प्लस 180 केलं असेल असं, म्हणजे हे आपल्याला जनरली माहिती आहे की 360 डिग्री. पण माझा क्वेश्चन आहे की 360 का. तुमच्यापैकी काही जण म्हणते मॅडम प्रोटेक्टरवर 180 आहे, 180 प्लस 180 360. ओके, पण प्रोटेक्टर मध्ये हा 0 आणि हा 180 डिग्री हे कोणी ठरवलं. म्हणजे मला पाहिजे तुम्ही ते 200 नाही घेऊ शकत ना. आपण डेली लाईफ मध्ये डेसिमल सिस्टीम वापरतो, बरोबर. ओके, सो इथे डेसिमल सिस्टीम का नाही, 100 डिग्री का नाही, इथे 180 डिग्रीज का, पूर्ण रोटेशन झाल्यावर 360 का. ह्या गोष्टींचा कधी तुम्ही विचार केलाय का की हे असंच का. बेसिकली आपण अनावधानाने असं समजतो की हे 360 असतं, हे 180 डिग्री असतं, पण कधी आपण हा नाही विचार केला की 180 का, 100 किंवा इझी पडावं म्हणून 1000 असं का नाही. तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते. ही बेसिकली बॅबिलियन सिस्टीम आहे. म्हणजे काय, जनरली आपण अज्युम केलंय की वन रोटेशन करस्पॉन्ड्स टू 360 डिग्री. ओके, पूर्वीच्या काळापासून ही गोष्ट चालत आली. फॉर एक्झाम्पल क्लॉकवाईज मुवमेंट्स निगेटिव्ह घेणं, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, तसंच आहे कम्प्लीट रोटेशन करस्पॉन्ड्स टू 360. ह्याला लॉजिकल असं रिझनिंग नाही की असंच का, आधीपासून चालत आलंय ते चालतच आहे. मग त्यांनीच 360 का वापरलं असा एक प्रश्न डोक्यात निर्माण होतो. त्याचं कारण काय, कारण 360 या नंबरला बऱ्याचशा गोष्टींनी भाग जातो. भाग जाण्याचा फायदा काय, आपल्याला डिवाइड करता येतो. बघूया आपण ती गंमत. 360 घ्या, 360 चे फॅक्टर्स काढूया आपण. 360 ला कोणाने भाग जातो, 36 into 10. आपण मोठा फॅक्टर घेऊया आणि नंतर त्याचे छोटे करूया. ओके, 36 into 10, 36 म्हणजे काय, 6 into 6 into 10 म्हणजे काय, 2 into 5. हे आपल्याला प्राईम हे मिळाले, त्यामुळे हे काय सिम्प्लिफाय करता येत नाही. हे आपण करू शकतो 3 into 2 into 3 into 2 into 2 into 5. ओके, म्हणजे 36 चे फॅक्टर्स, एवढे बरेचसे फॅक्टर्स आपल्याला त्या नंबरचे मिळतात. म्हणजे 360 ला तुम्ही 2 इक्वल भागामध्ये डिवाइड करू शकता, 3 करू शकता, अशा एवढ्या सगळ्या भागांमध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. सो आपण 360 कन्सिडर केलं. अजून एक मजेदार असं रिझन आहे, आता आपला एस्ट्रॉनॉमी वगैरे फील्ड डेव्हलप झालाय. सो आपल्याला कळतंय की 1 इयर मध्ये 365 डेज आहेत. पण बॅबिलियन काळात बेसिकली त्यांची सिस्टम हेक्साडेसिमल आहे, तुम्हाला पुढे होती. सो ते असं कन्सिडर करायचे की एका वर्षामध्ये 360 दिवस. सो ते कुठेतरी त्यांनी ह्या ह्याच्याशी रिलेट केलं. ओके, सो आपण बेसिकली कन्व्हेन्शन म्हणून हे फॉलो करतोय. ही नॅचरली ऑकरिंग गोष्ट नाहीये. नॅचरली ऑकरिंग गोष्ट नाहीये म्हणजे काय ते तुम्हाला पॉइंट आधी मी सांगते. नॅचरली ऑकरिंग काय आहे हे सांगते, म्हणजे कळेल की नॅचरली ऑकरिंग काय आहे. ओके, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अपॉन जर मी डायमीटर केलं, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतं, 2πr, डायमीटर इज ट्वाइस ऑफ रेडियस. ह्यांचा जर रेशो मी घेतला तर मला आन्सर पाय मिळणार, म्हणजे 3.14 मिळणार. याचा अर्थ काय की मी जगातलं कुठलंही सर्कल घेतलं आणि त्याच्या सर्कम्फरन्सला त्याच्या डायमीटरने डिवाइड केलं, मी कुठेही बसून केलं, मी कशानेही सर्कल ड्रॉ केलं, कितीही रेडियस
काय मिळणार, डिवाइड केल्यावर 3.14 मिळणार. ही नॅचरली ऑकरिंग गोष्ट आहे. ही मात्र नॅचरली ऑकरिंग नाही. हे आपण आपल्या सोयीसाठी म्हणता येईल अडप्ट केलंय की पूर्ण रोटेशन करस्पॉन्ड्स टू 360. ओके, आता आपण नेक्स्ट अँगलचा टाइप बघूया. ओके, वन रोटेशन अँगल आपण सर्कल मध्ये बघितलाय. आता आपण आपल्या इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्मच्या भाषेत बघूया. ओके, जेव्हा तुमचा इनिशियल आर्म असा असेल, ओके, आणि तुमचं रोटेशन टर्मिनल आर्म तुमचा फिरून जर परत इथे आला तर ह्याला वन रोटेशन अँगल म्हणतात आणि अँगल AOB ह्या केसमध्ये 360 डिग्री असतो. ओके, जेव्हा वन रोटेशन कंप्लीट होतं तेव्हा वन रोटेशन अँगल फॉर्म होतं. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा झिरो अँगल. खूप इझी आहे बघा, हे आपण जनरली बघितलं. झिरो अँगलची वगैरे डेफिनेशन बघायची गरजच नाही, पण जस्ट इनिशियल आणि टर्मिनल आर्म आहे, सो आपण त्या नवीन कन्सेप्ट आहे, सो त्यांच्या रिस्पेक्टिव्हली आपण बघूया. ओके, थर्ड पॉइंट काय आहे, झिरो अँगल. झिरो अँगल म्हणजे काय, रोटेशन झालंच नाही. ओके, म्हणजे तुमचा इनिशियल आर्म असा होता आणि तुमचं रोटेशन झालंच नाही आणि टर्मिनल आर्म त्यावरच आहे, रोटेशन झालंच नाही. सो हा तुमचा झिरो अँगल झाला. अँगल AOB इक्वल्स टू झिरो अँगल. ऍक्च्युली काय की OA आणि OB सेमच आहे, पण जनरली एकाच पॉइंटला आपण दोन नावं देत नाही. ह्या पॉइंटला A आणि B असं आपण नाव देऊ शकत नाही, हे चुकीचं होईल. सो त्यांनी जस्ट पुढे एक पॉइंट घेऊन तुम्हाला दाखवलाय झिरो अँगल. ओके, त्याच्या नेक्स्ट पॉइंट आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट लाईन, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे काय, 180 डिग्रीचा अँगल म्हणजे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे काय, स्ट्रेट लाईन. बघा, स्ट्रेट लाईन बेसिकली अँगल जो असतो स्ट्रेट लाईनने केलेला तो किती असतो, स्ट्रेट अँगल असतो. बघूया आपण काय आहे. जस्ट मी एक लाईन ड्रॉ केली. हा तुमचा सेंटर आहे, किंवा हा मगाशी मी तुम्हाला सांगितलं OA आणि OB इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म जिथे मीट होतात त्याला व्हर्टेक्स म्हणतात. ओके, हा तुमचा इनिशियल आर्म आहे आणि तो रोटेट होऊन जर इथे आला, अपोजिट साइडला आला OB, तर हा जो अँगल असतो तो 180 डिग्री असतो. यालाच आपण स्ट्रेट अँगल म्हणतो. म्हणजे अँगल AOB करस्पॉन्ड्स टू अँगल AOB इक्वल्स टू 180 डिग्री. हा तुमचा जो आहे तो स्ट्रेट अँगल झाला. म्हणजेच काय, माझा हा इनिशियल आर्म असेल. ओके, रोटेट झाल्यावर माझा टर्मिनल आर्म असा असेल, अपोजिट साइडला त्याच्या आला, तर हा 180 डिग्री झाला. बेसिकली आता जर तुम्ही प्रोटेक्टर लावलं, ह्या पट्टीला जर तुम्ही प्रोटेक्टरने मेजर केलं, त्या पट्टीचं मेजरमेंट, तर ते 180 डिग्री येईल. ओके, ठीक आहे. आता आपण तुमच्या प्रोटेक्टर तुमचा जो असतो ना, नीट ऑब्झर्व केला असेल तर प्रोटेक्टर मध्ये इकडे नोटेशन काय असतं, इथे आपण बेसिकली असं तुमचं सर्कल असतं, इथे तुम्ही अँगल ठेवता, ते बरोबर मध्ये असतं. हा तुमचा अँगल 0 असतो, हा तुमचा 90 असतो आणि हा अँगल तुमचा 180 असतो. ओके, ठीक आहे. बेसिकली प्रोटेक्टर बरोबर मार्किंग असतं इथे 180.